राज्यामध्ये सत्तेत एकत्र असलेली शिवसेना भाजप सध्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसते आणि एकमेकांच्या विरोधामधल्या याच वादानं नवी मुंबईमध्ये टोक गाठलेलं आहे। गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे या कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये विस्तव देखील जात नसताना नाईकांनी थेट नाव घेणं टाळलं। शिंदेंवरती आणि त्यांच्या नगरविकास खात्याच्या कारभारावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही केले। हे बिल्डर बोलणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे आम्ही जर बोललो तर असा जाम करून टाकतील की आम्हाला धंदा पाणी करायला नको। म्हणजे कलिंगडावर सुरी मारली तरी कलिंगडच कापला जातो आणि सुरीवर कलिंगड मारला तरी कलिंगडच कापला जातो। अशा प्रकारे बेसुमार ठाणे जिल्ह्यामध्ये काय घडलं या त्यामधल्या काळामध्ये टोटल गुंडागर्दी केली गेली ना, अन्य पक्षांच्या बरोबर गुंडागर्दी केली गेली आणि ही पापं फेडावं लागतील। जनता कोणाला माफ नाही करत। मी ईडीला आवाहन करतो ना, नवी मुंबई महापालिकेचं पूर्ण ऑडिट करा, स्पेशल ऑडिट करा। या 3,000 कोटी रुपये एफडी होती, 3,000 कोटीची एफडी 800 कोटीवर आली। ती जर आम्ही थांबवली नसती ती पण शून्य झाली असती, मायनस झाली असती। आता ते कोणा नगरविकास खातं कोणाकडे आहे? प्रशासक कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? दरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी गणेश नाईक यांच्यावरती पलटवार केलाय। एकनाथ शिंदेंनी जर आदेश दिला तर आम्ही गणेश नाईकांचा टांगा पलटी करू असं आव्हान शंभूराज देसाईंनी दिलंय। शिंदे साहेबांचा टांगा पलटी करायच्या गोष्टी लांब राहिल्या। गणेश नाईक साहेबांना म्हणावं, आम्ही जे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांचे, त्यांचा टांगा आधी पलटी करून दाखवा। आम्ही सुद्धा शांत आहे, म्हणजे आम्ही महायुतीत आहे म्हणून शांत आहे। आम्हाला जर शिंदे साहेबांनी आदेश दिला तर साहेब राहू देत बाजूला, साहेबांचा ह्याच्याशी काय संबंध नाही। आम्हीच गणेश नाईकांचा टांगा कुठं फरार करू ते त्याला सुद्धा कळणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।